काम करायचं, ही काठी आम्ही खाली ठेवू. असं समजा की काठी तुमची आहे आणि एकेकाने समोर येऊन काठी उचलायची. स्वामी बस एवढंच? इतकं सोपं काम? खाली ठेवलेली काठी उचलायची आहे फक्त. गया अहो, आज आपली आणि राजेसाहेबांची कारकिर्दीची शेवटची भेट. आपल्या निवृत्तीनंतर आपल्या पदाचा हक्क कोणाकडे जाणार हे आजच ठरणार. तेव्हा आपल्याच चिरंजीवाची निवड झाली ही खुशखबर घेऊन या. काय निवड तर आपल्याच चिरंजीवांची झाली आहे. फक्त आता सगळ्या लोकांसमोर जाहीर होणं बाकी आहे. अगदी तसंच होईल, खात्री आहे आम्हाला. मालक, तयारी झाली आहे. माई, शंभर वर्ष आयुष्य आहे तुम्हाला. अगदी वेळेवर आलात. एका सावकाराची अर्जी घेऊन आलोय. त्याचं आणि त्याच्या भावाचं जमिनीचं प्रकरणात पंचांसमोर मांडणार आहे. त्यांचा आग्रह आहे की आपल्या घराण्याचं वजन त्यांच्याच पारड्यात पडावं. आम्ही त्यांना सांगितलं अरे वा, शाबास. आता तुम्ही आमचे चिरंजीव शोभता. सरदार की वाट्याला यायच्या आधीच ती शिकून घेतलीत. छान छान छान.
आता आम्ही आमच्या कारकिर्दीतून लवकरच निवृत्त होणार आहोत. सरदारकीची नियुक्ती झाली होती तेव्हा महाराजांनी आम्हाला हे मानाचं कडं आम्हाला बहाल केलं होतं. आता आम्ही हे तुम्हाला सुपूर्द करत आहोत. याचा मान राखा. अहो, आपण दिलेल्या कड्याचा ते मान राखतीलच, पण आपल्या चिरंजीवांनी सरदारकीचेच वस्त्र परिधान केलेत आणि या कड्यामुळे अजून शोभून दिसतायत. अगदी सरदार, आपल्या वडिलांप्रमाणेच. अहो, आता सरदार म्हणून मिरवायचंय, मग त्यासाठी अशी वस्त्र परिधान करावी लागतील ना. म्हणूनच आम्हीच सांगितलं त्यांना. आणि तसंही पुढचं आयुष्य आता सरदारपणातच जाणार आहे. सासूबाई, आम्ही काही चुकीचं तर नाही ना बोललो? अजिबात नाही, अगदी योग्य तेच केलं. आता शोभता आमच्या सुनबाई. आमचे चिरंजीव जर सरदार म्हणून शोभणार असतील तर त्यांना बायको सुद्धा तशी शोभायला हवी. आलोच आम्ही. स्वामी, मी उचलू? बघ उचलून. माई, पहा आता कशी चुटकी सरशी काठी उचलते मी. तुम्ही पण बघा गयाते. उचला, उचला ना. आता विचार नका करू जास्त. उचला ती काठी. हा, उचलते. हा, हा आपल्या घराण्याचा मानाचा अलंकार आमच्या सासूबाईंनी आमच्याकडे सुपूर्द केला होता. आता हा आम्ही तुमच्याकडे सुपूर्द करतो. घ्या. अहो पण अहो घ्या. ए, इकडे. इकडे. इथे एवढा आनंदाचा प्रसंग चालू आहे आणि तू तोंड पाडून उभा आहेस.
तुला आनंद नाही झाला? हा, बोल ना. नजर लावतोस, नजर लावतोस. गोपाळा, श्री स्वामी समर्थ. 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 स्वामी, तुम्ही भेदभाव केलात. गोपाळ बुवा तुमचे लाडके भक्त आहेत ना, म्हणून म्हणून तुम्ही काहीतरी मंत्र वगैरे म्हणालात, म्हणून त्यांना काही सहजपणे उचलता आली. आणि मी जेव्हा काठी उचलायला गेले तेव्हा तुम्ही मंत्र म्हटलेच नाहीत, म्हणून मला काठी उचलता आलेच नाही. हो ना? सांगा बघू, हा दुजा भाव करता ना तुम्ही? आम्हाला सांगा. आम्ही जेव्हा म्हटलं की काठी तुमची आहे असं समजा, तेव्हा तुमच्या मनात कोणता भाव आला? आम्ही म्हटलं की असं समजा ही काठी तुमची आहे म्हणून, तर तुमच्या मनात मालकीचा आणि वर्चस्वाचा भाव निर्माण झाला. तुम्ही स्वतःला श्रेष्ठ समजू लागलात आणि काठीला कमी लेखलात, म्हणून तुम्ही काठी उचलू शकला नाहीत. पण गोपाळ, त्याच्या मनात प्रेमाचा, नम्रतेचा आणि समर्पणाचा भाव जागृत झाला. तो म्हणाला की त्याचं असं काही नाही, त्याने सर्वस्व आम्हाला अर्पण केला, म्हणून तो काठी उचलू शकला. कुणाला कमी लेखू नका. प्रत्येकाचं आपापलं वैशिष्ट्य असतं, महत्व असतं. गरज असते तिथे ओळखण्याची. शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. होठ होठ, बाहेर हो, बाहेर हो, निघ. थांब. बाहेर जा आणि धावत ये आणि मुजरा कर. हे पटकन. असा करतात मुजरा? असा करतात का मुजरा? कसा करतात? कमरेतून वाकून मालक. हा, मग वाक. वाक. असा मुजरा तुझ्या बापाने केला होता? हा, उभा राहा. मुजरा कर सगळ्यांना. मुजरा कर. हा, फिर गोल फिर.
आम्हाला सांगा, काठीशिवाय हा झेंडा फडकवता येईल का? नाही स्वामी, काठीशिवाय झेंडा फडकूच शकत नाही. स्वामी अहो हे शक्यच नाही. खरंय स्वामी, अहो काठी नसेल तर झेंडा कसा फडकेल? हा. विचार करून सांगा की का शक्य नाही. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हा झेंडा म्हणजे तुमच्या आयुष्यातलं यश आणि कर्तृत्व यांचं प्रतीक, आणि काठी म्हणजे तुमच्या आयुष्यात वेळोवेळी सहकार्य करणारी माणसं. मग ते तुमचे नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, यांच्या मदतीशिवाय, आशीर्वादाशिवाय आणि सहकार्याशिवाय फडकता येत नाही, याची जाणीव ठेवा. आणि हिला कधी कमी लेखू नका. या काठीशी तुसडेपणाने वागून चालत नाही. हा आधार आहे, पाया आहे, आणि पायावर आघात कराल तर तुमचा डोलारा कोसळल्याशिवाय राहणार नाही. शिव शंकर शंभो. येतो आम्ही. चल रे. सरदार गंगाधरराव ही मानाची तलवार महाराजांनी आपल्या योगदानाबद्दल पाठवली आहे, याचा स्वीकार करावा. वा पठ्या, अफाट ताकद आहे तुझ्यात. ही मानाची तलवार तू जमिनीवर पडू दिली नाहीस. या तलवारीचा मान ठेवलास, आम्हाला तुझा अभिमान वाटतो. सासूबाई, याच्यात एवढा जोर? याच्या अंगात ताकद आहे. पण तलवार कशी चालवायची याची कसब नाहीये. ही मानाची तलवार राजे साहेबांनी पाठवली. तुझी पात्रता आहे का त्याला हात लावायची? फुकटचं खातोय ना. अंगात ताकद आली असेल म्हणूनच तर एवढी वजनदार तलवार पेलवली. तुझ्या रक्तात फक्त गुलामी आहे. गया,
जा. हो स्वामी.